जास्त वेळ भाषण करणार नाही, 2 ते 3 मिनिट करणार आहे। कारण प्रमुख पाहुण्याने जास्त वेळ भाषण केल्यावर काय होतं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण आम्ही इथे होतो पाठीमागे, काही काळ आम्ही तिथे होतो। परंतु आज ज्या विद्यालयामध्ये घडलो, जिथे बालपणाचे संस्कार झाले, जिथून ज्ञानाचं काहीतरी आपण ज्ञानार्जन करावं असे विचार प्राप्त झाले आणि त्या माध्यमातून वाटचाल करत करत आज ज्या शाळेचा विद्यार्थी होतो, त्याच शाळेच्या ज्ञानाच्या संस्कारातून त्या शाळेच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून बसण्याचं खऱ्या अर्थानं सर्व मला आठवते, आम्ही येतानाच आता बोललो होतो की 2013 ते 2014 ही आमचा कालावधी होता 10वीचा। 2013-14 ची आमची बॅच होती, तर आज बरोबर 2023-24 ची बॅच कंप्लीट झालेली आहे। याचा अर्थ गेली 10 वर्ष झालं कंप्लीट शिक्षणाच्या कालावधीमध्ये काय गेला। आणि आदरणीय प्राचार्य गुंड सर असतील, माझे मार्गदर्शक आदरणीय वाणी सर असतील, इतर सर्व शिक्षक परिवार असेल, या सर्वांच्याच माध्यमातून सर्वांनी सपोर्ट करून आदरणीय वाणी सर असतील, गुंड सर असतील, नेहमी सांगत राहिले बेटा शिकत राहा, ज्ञानार्जन करत राहा। आणि म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तत्वज्ञान विषयातून MA आणि मराठी या विषयातून MA अशा दोन्ही विषयातून PG कंप्लीट करून आज या ठिकाणी आदरणीय सरांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं खरं तर हे माझं नाही, माझे वडील गुरुवाराचे तात्यांचं आहे, ते खरं माझी पात्रता नाहीये तेवढी। परंतु ज्या शाळेत आपण घडलो, जिथे वाढलो, जिथे विचारांचे ज्ञानाचे संस्कार आपल्यावरती झाले, हे व्यासपीठ अत्यंत महत्वाचं असतं। म्हणून मला असं वाटतं सध्याच्या जर विद्यालयाचा विचार केला, आदरणीय प्राचार्य गुंडेकर असतील आणि सर्व शिक्षक असतील, या सर्वांवरती एक जबाबदारी अशी आहे की विद्यार्थी घडवण्यासहित शाळा त्यांना घडवायची, ही दोन्ही महत्वाची जबाबदारी सर्व शिक्षक मंडळी अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीने ते पेलत आहेत, सांभाळत आहेत। आपण सर्व गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा, सर्व गावकऱ्यांनी एक नागरिक म्हणून आपल्या शाळेचा एक विद्यार्थी इथं शिक्षण घेतोय या दृष्टीनं आपण शाळेच्या पाठीमागे उभं राहणं, आपण शिक्षकांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि स्पर्धा परीक्षा असतील, यावर्षी सर्व शिक्षक मंडळांच्या माध्यमातून शाळेला शेमी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, शेमीचाही दर्जा आपल्या शाळेला प्राप्त झालेला आहे। सारथी असेल, MNS परीक्षा असतील, अशा विविध परीक्षांच्या माध्यमातून आपला भविष्यातला विद्यार्थी घडणार आहे। या माध्यमातून शिक्षकांचं जे त्याप्रमाणे त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत, त्याप्रमाणे गावातला प्रत्येक नागरिक म्हणून आपणही या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकाच्या पाठीमागे उभं राहून आपलं कर्तव्य पार पाडावं एवढी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो। मी आमच्या संस्थेच्या वतीनं या विद्यालयाचा मनपूर्वक आभारी आहे की प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवारी तात्यांना फोन केला, काही कामानिमित्त ते 2 मिनिट आले, परंतु त्या माध्यमातून मला बोलण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋण व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्राचार्य आदरणीय गुंड सर असतील आणि सर्व शिक्षक परिवार असेल, या सर्वांचा अत्यंत ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री।